धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ही समिती गठीत करण्यात आली। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, 3 सदस्यीय चौकशी पथक समिती समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। एका आठवड्यामध्ये समिती अहवाल देणार आहे। 2023-24 आणि 24-25 जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची या चौकशी होणार आहे। बीड जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये दुजाभाव झाला, या कामांमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता आणि त्यानंतर आता अजित पवारांकडून चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे आता नियोजन समितीच्या निधीमध्ये कशा प्रकारचा गैरकारभार झाला, 73 ते 78 कोटींची खोटी बिलं कशा प्रकारे सबमिट करण्यात आली आणि पैसे सरकारचे कसे उकळण्यात आले याबाबत सुरेश धस यांनी अनेक वेळा आरोप केलाय आणि त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी 3 सदस्यीय समिती करणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी। अमोल मिटकरी जी, अजितदादांनी आता चौकशी समिती गठीत केली आहे, या सगळ्या प्रकरणाचा आता चौकशी तपास करणार आहे। नक्कीच ज्यांच्या कोणाच्या मनात काही शंका होत्या त्यांनी सन्माननीय बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादांच्या समोर त्या नियोजनच्या बैठकीमध्ये तसे काही प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर अजितदादांनी सदस्यीय समिती गठीत करण्याचा शब्द दिला होता। आपल्या सर्वांना माहित आहे की एखाद्या व्यक्तीवर कोणी आरोप करत असेल पण त्याची शहानिशा केल्याशिवाय अजितदादा त्यावर बोलू शकत नाहीत। आता धनंजय मुंडेंच्यावर ज्या पद्धतीने आरोप पक्षात म्हणजे सत्ताधारी लोक, सत्तेत विरोधातल्या बाकावर बसलेले लोक करतायत, ते ठीक आहे, एकदा बाबा दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ दे। तुम्ही म्हणताय त्यांनी घोटाळा केला तर त्यासाठी 3 सदस्यीय समिती देऊ आणि त्यानंतर जर चौकशीच्या अंती काय आढळलं, त्यात जर कोणी दोषी आढळलं तर अजितदादा त्यांच्या नेहमीच्या स्वभावानुसार दादा त्यांना काही सोडणार नाहीत, जो कोणी असेल तो। पण तुर्तास तरी एवढं सांगतो की जी काही मागणी तिथल्या स्थानिक आमदारांची असेल किंवा त्या बीड जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधी असेल त्यावर दादांनी इतक्या तात्काळ ऍक्शन घेणं म्हणजे एक पारदर्शक राजकारणी नेता कसा असू शकतो आणि जे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित एक स्वराज्याची संकल्पना होती ती इम्प्लिमेंट करण्याची ताकद अजितदादांमध्ये कशी आहे हे या निमित्तानं दिसून आलं महाराष्ट्राला। चौकशी समिती एकदा गठीत होऊ द्या, त्यात जे काही विरोधकांकडून आरोप केले गेले ते किती खरे किती खोटे हे त्या चौकशी अति सिद्ध होईल। मी दादांचे यासाठी विशेष आभार व्यक्त करतो। अगदी अमोलजी, या 3 सदस्यांमध्ये समितीमध्ये कोण कोण असेल त्याबद्दल काय माहिती आहे आपल्याला? नाही, हे सर्वस्वी अधिकार मान्य पालकमंत्र्यांचे असतात। अजितदादा ठरवतील, 30 अधिकारी किंवा 30 लोक त्यावर समितीवर असतील। अगदी अमोलजी, सगळ्यात पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा की जवळपास 73 ते 78 कोटींची खोटी बिलं या सगळ्या प्रकरणामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सादर करण्यात आले आणि सरकारचे पैसे उधळण्यात आले, अशा प्रकारचा आरोप सुरेश धस यांनी केला होता। या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता आणि अजित पवार यांनी तात्काळ 8 दिवसांमध्ये गठीत केलेली समिती? अजितदादाचं एक स्वभाव वैशिष्ट्य आहे की त्यांच्याकडे जर त्यांच्या पक्षाच्या माणसाबद्दल कोणी तक्रार घेऊन गेलं तर त्या तक्रारीची शहानिशा करतात आणि ते जर सत्य असेल तर त्यावर मग योग्य तो निर्वाळा देतात। हीच साधारण दादांचा एकंदरीत स्वभाव गुण आहे। त्यामुळे सुरेश धस हे नेहमीच आरोप करत आलेले आहेत आणि त्यांना राजकीय असूया धनंजय मुंडे साहेबांबद्दल सुरुवातपासून राहिलेली आहे। हे महायुतीचे जरी घटक असले तर ते असतील, प्रकाशदादा साळुंखे असतील, आणखी ते क्षीरसागर असतील, या सर्वांनी आरोपाचा जो भडीमार केला यामध्ये धस हे अग्रणी आहेत। आणि धसांना जर असं वाटत असेल की 78 कोटीची बिलं अशा प्रकारे काढल्या गेली व घोटाळा झाला तर त्यावर सदस्य समिती गठीत करून दूध का दूध आणि पाणी का पाणी करायचं। आणि मी दादाला या तुमच्या झीच्या माध्यमातून विनंती पण करतो की यामध्ये जर सुरेश धस खोटे पडले तर सुरेश धसांना सुद्धा आपण योग्य तो न्याय लावावा आणि अशा प्रकारे धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं जे काही कटकारस्थान काही राजकीय लोक करतायत ना, हे साफ चुकीचं आहे, याचं कोणी समर्थन करणार नाही। धसांनी जे आरोप केले त्यावर तात्काळ समिती गठीत करून दादा मला विश्वास आहे की त्या चौकशीच्या अंती जे काही सत्य येईल त्यावर न्याय निवाडा करतील। अगदी अमोलजी, धन्यवाद, तुम्ही झी 24 ताशी बोलला त्याबद्दल।